जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अरहंत स्टडी फॉरममध्ये. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, त्याला आपण महाटेट म्हणतो. 2026 निवेदनाबाबत जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या या पोर्टलवर जे आहे ते त्यांनी रिलीज केलेलं आहे 25/3/2026 रोजी. तर फॉर्म कधी भरायचा, ॲडमिट कार्ड कधी येईल, महाटेट जे आहे, जे विद्यार्थी क्वालिफाय झाले नसतील किंवा ज्यांनी शिक्षक पात्रतासाठी जी परीक्षा द्यावी लागते महाटेट, ही परीक्षा कधी होणार आहे याबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन आज आपण या व्हिडिओमार्फत चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. मग विद्यार्थी मित्रांनो, जे निवेदन आहे त्याबद्दल चर्चा करताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महाटेट 2026 दिनांक 21/6/2026 रोजी आयोजन केलेले आहे. म्हणजे तुमची जी परीक्षा आहे ती 21/6/2026 रोजी जी आहे ती आयोजन केलेले आहे. परीक्षेसंदर्भात निवेदन सोबत जोडलेलं आहे. सोबतच्या निवेदनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रात, आकाशवाणी, दूरध्वनी, दूरदर्शन केंद्राने प्रादेशिक बातम्यांची वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी. म्हणजे ही जी बातमी आहे ती तुम्ही वृत्तपत्र असेल, आकाशवाणी असेल किंवा टेलिव्हिजन असेल यामार्फत जे आहे ते प्रसिद्ध करायची आहे. मग आता महत्त्वाचं काय आहे तुमच्यासाठी, तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 प्रसिद्धी निवेदन. मग यामध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात की शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता म्हणजे महाटेट 2026 परीक्षा जी आहे तुमची 21/6/2026 रोजी आयोजन केलं आहे. मग इयत्ता 1ली ते 5वी पेपर 1 होणार आहे. इयत्ता 6वी ते 8वी पेपर 2. यासाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विना अनुदानित, कायम, विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षक सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. या परीक्षेची संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगाने माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही जी वेबसाईट आहे या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मग ऑनलाईन अर्ज भरण्याचा असेल, परीक्षा शुल्क भरणे असेल, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहिती तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. मग आता जी महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे काय, तर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची जी प्रक्रिया आहे ती 27/3/2026 पासून सुरू होत आहे. ती 16/4/2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपण आवेदनपत्र आपल्याला भरता येणार आहेत. म्हणजे जो फॉर्म भरायचा आहे त्याचा कालावधी आहे 27 मार्च 2026 ते 16 एप्रिल 2026. त्यानंतर तुमचं जे ऑनलाईन प्रवेशपत्र असेल किंवा ते आपण ॲडमिट कार्ड म्हणतो, ते ॲडमिट कार्ड तुमचं 9/6/2026 ते 21/6/2026 रोजीपर्यंत तुमच्या पोर्टलवर अवेलेबल होऊन जाईल. तुमची परीक्षा कधी आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. पेपर 1 असेल तुमचा 1ली ते 4थी आणि पेपर 2 असेल तुमचा जो इयत्ता 6वी ते 8वी पेपर 2 असेल किंवा पेपर 1ला असेल तुमचा 1ली ते 5वी. हे जे पेपर आहेत तुमचे, ते पेपर तुमची वेळ डिफरंट आहे. हा तुमचा पेपर आहे तुमचा 10:30 ते 1 वाजेपर्यंत आणि हा पेपर आहे तुमचा 2:30 ते 17 म्हणजे 5 वाजेपर्यंत. अशा पद्धतीने तुमची 21/6/2026 रोजी तुमची ही परीक्षा होणार आहे. मग फॉर्म भरायला जर तुम्हाला काही अडचण येत असेल तो सुद्धा त्यांनी नंबर दिलेला आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करायचा आहे. फॉर्म कसा भरायचा, व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर जे महत्त्वाचे डेट्स आहेत ते तुमच्यासमोर आहेत. त्यानंतर अर्ज भरताना तुमचे जे शैक्षणिक व्यावसायिक अर्हता असेल, तुम्ही राखीव प्रवर्गात असाल, दिव्यांग असाल, संपूर्ण कागदपत्र जे आहेत, प्रमाणपत्राचे जे आहेत तुमचे स्कॅन केलेले नवीन रंगीत फोटो असेल, स्कॅन केलेले स्वाक्षरी असेल, स्वयं घोषणापत्र असेल, स्वतःचे ओळखपत्र असेल, संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला तिथं अपलोडसुद्धा करायचे आहेत. म्हणून तुम्ही जे तुमचे सर्टिफिकेट असतील किंवा तुमचे जे राखीव प्रवर्गातील तुमचे डॉक्युमेंट असतील,
ज्यांना क्रिमिनलची जे उपलब्ध असतात ते असेल, ते संपूर्ण गोष्टी तुम्ही व्यवस्थित अवेलेबल करून ठेवा. आणि तुम्ही जर पेपर 1साठी फॉर्म भरत असाल म्हणजे प्राथमिक स्तरसाठी, किंवा पेपर 2साठी फॉर्म भरत असाल उच्च प्राथमिक स्तरसाठी, त्यासाठी तुम्हाला डेट्स दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्ही व्यवस्थितप्रमाणे फॉर्म भरून त्या फॉर्मला परीक्षा शुल्कसुद्धा तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर तुमची परीक्षा कधी आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास, महत्त्वाचं म्हणजे काय, तर एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले जे तुमचं आवेदनपत्र असेल तेच ग्राह्य धरण्यात येणार आहे. आधी जे तुम्ही केलेले असेल ते सर्व संपूर्ण जे आहेत ते बाद ठरणार आहेत. म्हणजे आता विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी महाटेटसाठी इलिजिबल आहेत किंवा जे विद्यार्थी महाटेटसाठी तयारी करत असतात त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय, तर तुमची संपूर्ण शेड्यूल जे आहे ते आलेलं आहे. त्यानंतर जर समजा तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला जर अडचण येत असेल, तर तो जो आहे हेल्पलाईन नंबरसुद्धा त्यांनी इथं दिलेला आहे. तुम्ही हेल्पलाईनवर तुम्ही कॉल करू शकतात सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत. जी सविस्तर माहिती आहे ती या आपल्या mahatet.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तुम्ही ती डाउनलोड करू शकतात. जर तुम्हाला हे संपूर्ण निवेदनपत्र असेल किंवा नोटिफिकेशन असेल, हे तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही येऊन डाउनलोड करून तुम्ही सुद्धा ते व्यवस्थित वाचू शकतात. फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. 27 तारखेपासून जे आहे ते तुमचे फॉर्म जे आहेत ते भरणं सुरू आहे आणि 16 एप्रिल जी आहे तुमची लास्ट डेट आहे. चला विद्यार्थ्यांनो, आता मी तुमची रजा घेतो. परीक्षासुद्धा तुमची जूनमध्ये होणार आहे. म्हणजे तुमच्याकडे खूप कमी वेळ उपलब्ध आहे. त्या वेळेचा तुम्ही व्यवस्थित नियोजन करा, व्यवस्थित अभ्यास करा आणि ही जी टेट परीक्षा आहे त्याला क्वालिफाय व्हा. चला विद्यार्थ्यांनो, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.